महापालिका निवडणुकांचं बिगुल आता कुठल्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मतदार याद्यांमधली घोळाचा फटका हा आपल्याला बसू नये यासाठी सर्वच पक्षांनी आता कंबर कसली आहे। अनेक ठिकाणी मतदार याद्यांबद्दल असलेल्या संशयामुळे त्या वेगवेगळ्या पक्षाकडून बारकाईनं तपासल्या जातात आणि हे करत असतानाच अमरावतीमध्ये मतदार यादीतला आणखी एक घोळ समोर आलेला आहे आणि ज्यावरून भाजपच्या स्थानिक नेत्यावर काँग्रेसनं आरोप केलेले आहेत। पाहूया। मतदार याद्यांमधले घोळ एका पाठोपाठ पुढे येत आहेत। कोणी मृत झालेलं असतानाही त्याचं नाव मतदार यादीत आहे, कोणी जिवंत असूनही त्याला मयत दाखवलाय। निवडणुकीत उमेदवारीसाठी बाशिंग बांधून तयार असलेल्या उमेदवारालाच मृत दाखवलाय, तर कोणाचं नाव दोन दोन मतदार याद्यांमध्ये आहे, तर अनेक मतदारांचा पत्ता कोचिंग क्लास दाखवलाय। असे अनेक प्रकार आपण बघितल्यानंतर अमरावतीमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। प्रभाग क्रमांक 18 मध्ये एकाच पत्त्यावर 200 मतदारांच्या नावांची नोंद झाली आहे। आता 200 मतदार एकाच पत्त्यावर कसे राहत असतील याचं कुतूहल आम्हालाही वाटलं आणि त्याची शहानिशा करायला आम्ही थेट पत्त्यावर गेलो। त्यात नेमकं काय आढळलंय पहा। आणि सध्या व्यंकटेश कॉलनीमध्ये त्यांच्या या घरासमोर आहे। आपण इथे पाहू शकतो सध्या या घराला जे आहे ते कुलूप लावलेला आहे। मात्र असं असलं तरी या घरामध्ये सारंग राऊत यांनी जे आहे ते वर्षभरापूर्वी हे घर विकून गेलेले आहे। या घरात सध्या कोणीही राहत नाही, तरी अशा परिस्थितीत या घरामध्ये जवळजवळ 200 मतदारांनी आपला पत्ता नोंदवलेला आहे। आता हा बंगला ज्या व्यक्तीचा आहे ते सारंग राऊत भाजपचे पदाधिकारी आहेत। आता भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्त्यावर इतके मतदार कसे असा सवाल काँग्रेस नेत्यांनी केलाय। बरं, असं हे फक्त एक प्रकरण नाहीये। या प्रभागाच्या मतदानाची आम्ही छाननी करताना जेव्हा आम्ही मतदान पाहिलं त्यामध्ये सारंग राऊत यांच्या घरी 200 मतं आढळून आले आणि एक शिकारी पुन्नीबाई या नावाचे जवळपास घर क्रमांक 202 यामध्ये 45 मतं हे आम्हाला आढळून आले। ज्यांच्या घराच्या पत्त्यावर 200 मतदार दाखवले आहेत त्या भाजप पदाधिकारी सारंग राऊत यांनीही निवडणूक आयोगावरच प्रश्न उपस्थित केले आहेत। मी ते घर सोडून जवळपास साधारणतः 9 ते 10 महिने झाले आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असा होता की जेव्हा एखाद्या पक्षाची सदस्यता नोंदणी म्हणून चालते त्याच्यामध्ये जसं आपण कॅम्प भरतो किंवा जी लोक प्रभागात नवीन शिफ्ट झाली किंवा जेव्हा नवीन मतदार असतात ते नोंदवण्याचा एक जो कार्यक्रम आम्ही करतो त्या अंतर्गत हे सगळे जे आहेत आपण त्याच्यामध्ये नाव नोंदवले आहेत, पण सगळे जे की पत्ते आहेत किंवा त्यांचे आधार कार्ड जे की सगळे डॉक्युमेंट आहेत त्यांचे आपल्या राहत्या घरातले आहे किंवा जे ते भाडेकरू आहेत जिथे जिथे ते त्यांचे घरमालक आहेत त्या पत्त्यावर त्यांना आपण हे सगळं दिलं आहे। तर मला तर सगळ्यात पहिले आश्चर्य हे आहे की हे सगळं देताना निवडणूक अधिकारी म्हणा किंवा महानगरपालिका म्हणा किंवा प्रशासन म्हणा यांनी कोणत्या तथ्यावर हे 200 लोक माझ्या घराच्या नावावर दाखवले हा सगळ्यात मोठा प्रश्न मलाही आहे। यावरून युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतलाय आणि याबद्दल उचित कार्यवाहीची मागणी केली आहे। याबाबत आम्ही निवडणूक विभाग महानगरपालिकेला तक्रार केली, यासाठी आम्ही आक्षेप सुद्धा नोंदवला, परंतु महानगरपालिका निवडणूक कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करण्याचा मुळात अधिकारच दिलेला नाही। त्याकरिता आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयातील शिंदे साहेब असो जाधव साहेब असो यांना सुद्धा लेखी तक्रार दिली, परंतु त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की आम्हाला कुठलाही यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही। मुळात हे मतदान आले कुठून? महापालिका निवडणुका तोंडावर आहे त्यापूर्वीच मतदार याद्यांमधल्या त्रुटी समोर येत आहेत। निवडणूक आयोग याची तातडीनं दखल घेऊन मतदार याद्यांमध्ये सुधारणा करतो का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट,